नमस्कार. मी रमाकांत हासगोडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणारं चॅनल समाज संघर्ष न्यूज. आणि आमचं चॅनल ज्या ठिकाणी संघर्ष असेल त्या ठिकाणी पोचत असतं. तर आपण धाराशिव जिल्ह्यातील एक बऱ्याच दिवसापासून संघर्ष करालेले पेन्शनधारक त्यांच्या संघर्षाविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि हे पेन्शनधारक जे आहेत म्हणजे ऑगस्टमध्ये दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन करायला चाललेले आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्या संघटनेचे सचिव, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आपल्या सोबत आहेत, सोनटके साहेब. तर त्यांची आपण चर्चा करू आणि जाणून घेऊ की आंदोलन कसं आहे, कधी जाणार आहेत, कसं काय त्याचं नियोजन आहे त्याविषयी. तर आम्ही नेहमीच आपल्या जिल्ह्यातील नवीन नवीन बातम्या, नवीन अपडेट सर्वच क्षेत्रात, राजकीय असेल, सामाजिक असेल, धार्मिक, वारकरी संप्रदाय, सर्व क्षेत्रातल्या आम्ही बातम्या दाखवत असतो. आणि या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अरुण गोविंदराव सोनटक्के, धाराशिव जिल्हा EPS 95 पेन्शन वाढीच्या संघटनेचा उपाध्यक्ष आहे. EPS 90 पेन्शन वाढीसाठी आमचे राष्ट्रीय संघर्ष समिती NAC आहे. त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकरावजी साहेब आहेत, महासचिव वीरेंद्रजी शेखावत आहेत, सहसचिव PN पाटील साहेब आहेत. गेले 11 वर्षापासून आम्ही EPS 90 पेन्शन वाढीसाठी संघर्ष व आंदोलन करीत आहोत. दिल्लीला आम्ही 4-5 वेळेस गेलेलो आहोत. आम्हाला पंतप्रधान यांनी हेमा मालिनीद्वारे भेट घेऊन आमचे अशोक कमांडर व वीरेंद्र शेखावतने भेट घालून दिली. नरेंद्र मोदींनी आम्हाला गेले 4 वर्षापासून आश्वासन दिलेले आहे की पेन्शन वाढ 7,500 व DA वाढ, महागाई भत्ता आणि वैद्यकीय फ्री सेवा देण्याची वचन दिलेलं आहे. पण त्या वचनाची आणखीन पूर्तता झालेली नाही. तरी त्याकरिता आम्ही ह्यावेळेस लास्ट कोरया मरो आंदोलन करण्यासाठी दिल्लीवर जंतर मंतर कमांडर अशोकरावच्या आदेशानुसार जंतर मंतरवर धरणे आंदोलन 4 ऑगस्ट व 5 ऑगस्ट रोजी ठेवलेले आहे. तरीही सरकारनं आमची मागणी पूर्ण करावी ह्यासाठी आम्ही सरकारला विनंती करीत आहोत. आम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे सहाय्य घेतलेलं नाही. आम्ही देशामध्ये जवळपास 187 EPS 95 उद्योग आहेत आणि एकूण 78 ते 80 लाख EPS 95 पेन्शनर आहेत. जेणेकरून आमची मागणी योग्य आहे. आमच्या पगारातून पेन्शन खात्याला पेन्शनसाठी पैसे कपात झालेले आहेत. तसेच भारत सरकारच्या राष्ट्रीय उत्पन्न ही शेतीपासून 65% आहे. त्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी जेवढेही 185 उद्योग काम कर्मचाऱ्यांनी कर्तव्य केलेलं आहे आणि त्याचं 65% उत्पन्न आज तागायत सरकारला मिळत आहे. भारत सरकारला आयात निर्यात, अनाज वगैरे सगळे सहकारी साखर कारखाने, DCC बँका, ST महामंडळ, MSCB, अनेक कंपन्या, जेणेकरून एअरपोर्ट कंपनी सुद्धा याच्यातच आहे. तरी या मागण्यासाठी वारंवार निवेदन तहसील लेवलवर, जिल्हा लेवलवर असे हजारो निवेदन दिले आणि अर्धनग्न सुद्धा आम्ही आंदोलन केलेले आहे. बुलढाणा येथे आमचे आंदोलन जवळपास 6 वर्षे, 7व्या वर्षाचे 300वा दिवस चालू आज तागायत, ज्याची की वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये असं कोणतेही धरणं आंदोलन किंवा संघर्ष झाला नाही. ग्रीनिज बुकात सुद्धा याची नोंद होईल. पण आपल्या जिल्ह्यात काल वृक्षारोपण लागवडीचा एक साहेबांनी निर्णय घेतला होता, त्याची ग्रीनिज बुकात नोंद घेण्यासाठी लोकल आहे. तरी आम्ही दररोज तिथं जवळपास 7वें वर्ष चालू असलं तर आमची काय नोंद घेतलेली नाही. त्याकरिता सरकारवर आता कोरया मरो रस्त्यावर मरण्याचं आम्ही धोरण पत्करलेलं आहे. सरकारने आतापर्यंत आम्हाला 5-6 वेळेस आश्वासन दिलेले आहे, तरी सरकारनं आमची मागणी केलेली नाही. त्याकरिता आता कोरया मरो म्हणून आमच्या जिल्ह्यातून जवळपास 100-125 लोक दिल्लीला जात असे भारतातले एकूण भारतात आमची राष्ट्रीय संघर्ष समिती आहे नॅशनल, अशोक कमांडर अशोकरावच्या साहेबाखाली 28 राज्यात समितीची संघटना आहे. त्याचा चौकून दबाव वाढत आहे. त्यामुळे आम्ही वारंवार विनंती केलेली आहे. आम्ही कुठलं उग्र आंदोलन केलेलं नाही, शांततेतच पूर्ण आंदोलन केलेलं आहे. त्यासाठी आम्ही
येत्या 1 तारखेला आमच्या जिल्ह्यातून 100-125 इतर पूर्ण प्रांतातून तिथं जास्तीत जास्त लोक जमावून सरकारवर दबाव करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक कमांडर राऊत साहेब आहेत, आज त्यांचं म्हणणं असं आहे की सरकारनं आपल्याला 4-5 वेळेस आश्वासन दिले. श्रम मंत्रीचे भेटीगाठी घेतल्या, सीबीटी मिटिंगच्या घेतल्या, ऑल इंडियातले जेवढे सीबीटी मेंबर आहेत त्यांचा भेटून सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहेत. आज तागायत आम्ही जिल्ह्यातले जेवढे आपलं भारतातले जेवढे संसद आहेत ना, खासदार, प्रत्येक खासदाराला प्रत्येक जिल्ह्यातून 5-6 वेळेस निवेदन दिले किंवा संसदेवर याच्यावर चर्चा व्हावी. आमचं म्हणणं आहे की आमचे अध्यक्ष अशोक कमांडर साहेबांचं म्हणणं आहे की ही व्यवस्था बदलून की आम्हाला आमची मागणी जास्त नाही, सरकारवर कुठलाही बोजा पडत नाही. 7,500 आणि डीए आणि मेडिकल सुविधा, जेणेकरून की आमच्या बुद्रुकाचा ज्येष्ठ नागरिकाचा प्रपंच भागावा एवढीच आम्ही जास्त मागणी केली नाही, एवढंच सहज असं मागणी केली. बरं, आता आंदोलन करत चालले, तुमची मागणी मान्य होईल वाटतंय का? 100% आता जवळपास 80% झाला असं गव्हर्नमेंट बोलतंय. भारत सरकार श्रम मंत्र्याची मिटिंग झाली, तो ठराव सुद्धा वित्तमंत्र्यांनी सुद्धा परवाच्या मिटिंग मध्ये पास केला असं समजलंय. नाहीच मागणी मान्य झाली, पुढची दिशा काय असेल? पुढची दिशा करूया मरो, तीव्र आंदोलन. तीव्र आंदोलन. धन्यवाद सर.